हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। कैरीचा सीझन सुरू आहे आणि म्हणूनच मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे कैरी भातची रेसिपी। बनवायला अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे। जर एका दिवशी भात जादाचा उरला तरीही तुम्ही ही रेसिपी अगदी पटकन करू शकता। चला तर मग सुरू करूया। बघा, अगदी कमी साहित्य लागते। इथं मी 1 वाटी तांदळाचा शिजवलेला भात घेतलेला आहे। अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे, कारण भातात मीठ असतंच। परत इथं मी अर्धी कैरी साल काढून खिसून घेतलेली आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। तिखट तुम्ही आवडीने कमी जास्त करू शकता। परत फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, उडदाची डाळ आहे, जिरे मोहरी आहे, हिंग, हळद, शेंगदाणे आणि कढीपत्ता। बघा, एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि फोडणीचं साहित्य आपण याच्यामध्ये घालून देऊयात। मी ऑलरेडी शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत, त्यामुळे फोडणी आपण जास्त परतणार नाही। 1-2 मिनिटासाठी फक्त उडदाची डाळ थोडीशी शिजावी यासाठी आपण फोडणी अगदी बारीक फ्लेमवर परतून घेणार आहोत। अगदी सोपा असा हा भात आहे, पण चवीला खूप छान लागतो। बघा, फोडणी परतली गेलेली आहे। आता आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून देऊयात। हिरवी मिरची ही परतली गेलेली आहे। आता आपण याच्यामध्ये खिसलेली कैरी घालून देऊयात। बघा, मी खिसलेली कैरी जी होती ती तोतापुरीची आहे। तुमच्या घरी कोणती कैरी अवेलेबल असेल ती तुम्ही खिसून घेऊ शकता। 1-2 मिनिटासाठी आपण ही खिसलेली कैरी फोडणीमध्ये परतणार आहोत। आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून देऊयात। बघा, आपला कैरीचा जो खीस आहे तो थोडासा मऊ पडलेला आहे आणि व्यवस्थित शिजला गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये भात घालून देऊयात। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बघितलं फ्रेंड्स, किती सोपी अशी ही भाताची रेसिपी आहे आणि या अक्षय तृतीयेला तुम्ही हे वेगळा भात म्हणून हा भात नक्की करू शकता आणि सगळ्यांना आवडेल याची गॅरंटी माझी। व्यवस्थित मिक्स करून देऊयात। बघा, व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता आपल्याला हा भात झाकून द्यायचा आहे आणि वाफवून घ्यायचा आहे। बघा, भात मी वाफवून घेतलेला आहे आणि असा हा आपला चटपटीत कैरी राईस रेडी आहे। बघा, तुम्ही हा भात दह्याबरोबर खाऊ शकता, अगदी मस्त चव येते, किंवा हा भात नुसताच असाही तुम्ही खाऊ शकता। फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि ह्या अशा वेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।